कारण नवीन वर्षामध्ये 1 जानेवारीपासून खतांचे दर वाढणार आहेत। रब्बी तसंच उन्हाळी लावणीच्या हंगामाच्या तोंडावरच ही दरवाढ होणार आहे। अतिवृष्टीमुळे उत्पादनही घटल्यानं शेतकऱ्यांचा पाय आर्थिक खुलात जातोय। तर खतांचे दर कसे वाढणार आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। खताचा प्रकार आपण बघतोय 10-26-26 मागील दर हा 1470 ते 1725 होता। आता मात्र 50 किलोच्या बॅगसाठी 255 रुपये वाढ मोजावी लागणार आहे। 12-32-16 साठी मागील दर होता 1470, आता 1725 मोजावे लागतील, 255 रुपयांची वाढ। DAP या खतासाठी म्हणून पूर्वी 1350 रुपये मोजावे लागत होते, आता मात्र 240 रुपये अधिकचे असे 1590 रुपये मोजावे लागत आहेत। TSP 46 या खतासाठी म्हणून 1300 रुपये मागचा दर होता, आता मात्र 50 रुपयांची दरवाढ झालेली आहे, 1350 रुपये मोजावे लागणार आहेत। 1 जानेवारीपासून जर हे खताचे दर वाढले तर रब्बी हंगामात शेतकऱ्याला फार मोठी अडचण भासणार आहे आणि त्यामुळे शेतकरी फार अडचणीत येणार आहे। त्यामुळे रासायनिक खताचे तरी चालू वर्षी गव्हर्नमेंटने रेट वाढवू नये अशी आमची सर्वसामान्य डीलर लोकांची अपेक्षा आहे।